निवडणूक प्रतिनिधींसमोर सूचनांचं वाचन आता केलं जातंय। सुरुवातीला बाद मत तपासण्याची प्रक्रिया पार पडतीये। 25-25 मतांचे गठ्ठे तयार करण्यात आल्याची माहिती मिळतेय। विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी आता सुरू झालेली आहे, मात्र हे निकाल यायला बराच वेळ लागणार आहे। सध्या निवडणूक प्रतिनिधींसमोर सूचनांचं वाचन केलं जाते आणि सुरुवातीला बाद मत तपासण्याची प्रक्रिया केली जाईल। सध्या निवडून येण्यासाठी प्राधान्याने 23 मतं एका उमेदवाराला मिळणं गरजेचं आहे। जर काही मतं बाद झाली तर एकूण मतं मिळण्याचा आकडा आहे तो कमी होऊ शकतो। एखाद दोन मतं बाद झाली तर हा आकडा 23 ऐवजी 22, 22.5 असा देखील होऊ शकतो। त्यामुळे कुणाची मतं बाद होतात का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या 25-25 मतांचे गठ्ठे तयार करण्यात आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीपेक्षा विधान परिषदेची ही निवडणूक ही अनेक अंगांनी वेगळी असते। मुळात जी मतदानाची प्रक्रिया असते ती खूप वेगळी असते। सगळे विधानसभेचे आमदार मिळून जे यावेळेस आहेत एकूण 274, 288 असतात। मात्र काही आमदारांचं मध्यंतरीच्या काळात निधन झालं, काही बाद झाले असतील। असं मिळून एकूण सध्याचे विधानसभेत असलेले आमदार आहेत 274 भागिले 11 जे एकूण उमेदवार आहेत म्हणजे जागा आहेत त्या आणि +1 असा करून जिंकण्याचा जो आकडा आहे एका उमेदवाराचा तो 23 असा आहे। तेव्हा कशा पद्धतीनं आता ही संपूर्ण निवडणूक आणि निकाल समोर येतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। भाजपकडून नितेश राणे, दरेकर, केळकर, डावखरे असे उमेदवार आहेत। काँग्रेसकडून अभिजित वंजारी, सतेज पाटील प्रतिनिधी आहेत। अनिल देसाई, अनिल परब हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी असतील, तर सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे ठाकरे गटाचेच प्रतिनिधी असतील। तेव्हा विधान परिषदेचा हा आखाडा रंगलेला आहे आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होतीये। मात्र टप्प्याटप्प्याने हे सगळं पार पडते। 25-25 मतांचे गठ्ठे तयार केले जात आहेत। सुरुवातीला कुठली मतं बाद होत आहेत हे बघितलं जाईल आणि त्याची अनाउन्समेंट होईल, त्याची घोषणा होईल। त्याच्यानंतर निवडून येण्याचा आकडा जो आहे मॅजिक फिगर म्हणू आपण त्याला, तो ठरवला जाईल। सध्या तरी हा आकडा एका उमेदवारासाठी 23 असा आहे। जर एखादं किंवा 1-2 मतं जरी बाद झाली तरी तो 22.5 किंवा 22 असा होऊ शकेल। प्रत्येक उमेदवार हा आपल्या पसंतीची मतं देतो। पहिल्या पसंतीची मतं मिळतील तसा पहिला उमेदवार निवडून येईल। दुसऱ्या पसंतीच्या मतानुसार देखील ती मतं देखील तितकीच निर्णायक ठरणार आहेत। 2022 जूनमध्ये जी विधान परिषदेची निवडणूक झालेली होती त्यात देखील बरंच रामायण महाभारत घडलेलं होतं या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांवरून। जर संख्याबळ बघायचं झालं महायुती आणि महाविकास आघाडीचं, तर सध्या आपण महायुती जी सत्तेत आहे त्यांचं संख्याबळ आपण बघू की भाजपचे एकूण उमेदवार 103 आहेत। त्यांना समर्थन असलेले अपक्ष आमदार एकूण 7 आहेत। त्यामुळे भाजपचं संख्याबळ आमदारांचं सध्या सगळ्यात जास्त बघायला मिळते। शिवसेना शिंदे गटाचे एकूण आमदार 37 आहेत, त्यांना समर्थन असलेले 10 आमदार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्वतःचे 40 आमदार आहेत आणि त्यांना समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या 2 आहे। त्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ म्हणजे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी किती आमदार त्यांच्याकडे सध्या आहेत तर ते 199 इतके आहेत। त्या मानानं अर्थातच महायुतीकडे आमदारांची संख्या कमी आहे, तरीही त्यांनी आपला तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे, ज्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक झाली। जर 11 पैकी 11 उमेदवार दिले असते तर सगळे बिनविरोध निवडून आले असते, मात्र एक उमेदवार जास्तीचा दिल्यामुळे हा विधान परिषदेचा आखाडा आता रंगलेला आहे। महाविकास आघाडीचं जर संख्याबळ बघायला गेलं तर काँग्रेसचे सर्वाधिक आमदार सध्या विधानसभेत आहेत, ती संख्या आहे 37। दुसऱ्या क्रमांकाला शिवसेना उद्धव ठाकरे गट येतो, त्यांच्याकडे एकूण 15 आमदार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे एकूण 12 आमदार आहेत, तर एक अपक्ष आमदार। तेव्हा महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ आहे 65 इतकं। तेव्हा जर त्यांना आपला तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना अतिरिक्त 3 ते 4 मतं लागतील, म्हणजे 4 मतं त्यांच्याकडे कमी आहेत। मात्र तरीही महाविकास आघाडीने आपला तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। त्यांना गॅरंटी आहे की आपले सगळे उमेदवार निवडून येतील। मात्र जर त्यांचा उमेदवार निवडून येणार असेल तर सत्ताधारी पक्षातल्या कुठल्या पक्षातल्या आमदाराची मतं महाविकास आघाडीला मिळतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।
योगेश खरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। योगेश, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, गठ्ठे तयार करण्यात आलेले आहेत, या पुढची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे? खरे 25 आणि 25 मतांचे गठ्ठे तयार केले जातील आणि त्यानंतर जी बाद मतं आहेत ती बाद मतं आधी बाजूला केली जातील। आता बाद मतं शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू आहे। त्यामध्ये प्रथम पसंती, द्वितीय पसंती हे जे देण्याची प्रक्रिया असते ती जर मतदारांनी नीट केलेली नसेल तर त्यात गोंधळ होऊ शकतो आणि ती काही मतं बाद होऊ शकतात। ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। ही प्रक्रिया संपायला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागेल। सगळ्या मतांची छाननी या ठिकाणी करण्यात येईल आणि मग त्यानंतर प्रथम पसंतीच्या क्रमांकाची जी काही मतमोजणी आहे त्याला सुरुवात या ठिकाणी होईल। निश्चित, तेव्हा तुमच्याकडून योगेश वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांबद्दल। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधान परिषदेची ही निवडणूक खूप महत्त्वाची मानली जाते। या विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा प्रामुख्याने जून 2022 मध्ये जी निवडणूक झालेली होती विधान परिषदेची त्याबद्दल बोलायलाच हवं, कारण या निवडणुकीमुळे जी ठिणगी पडली, जो भूकंप झाला, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण हे 360 डिग्रीने बदललं। शिंदेंनी बंडखोरी केली आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार आलं। त्याची बीजं रोवली गेली होती ती जून 2022च्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये। त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं तर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते चंद्रकांत हंडोरे, ते हरलेले होते आणि बरीच मतं तेव्हा भाजपला मिळाली होती अशी चर्चा झालेली होती आणि त्यानंतर राजकीय भूकंप झाला होता। आपण संख्याबळ बघतोय, कुणाचा गेम होणार हे यावरूनच ठरणार आहे। मतदान करणारे एकूण आमदार आहे 274। विजयासाठी मतांचा कोटा आहे 23। महायुती आमदारांचं एकूण संख्याबळ आहे 197, तर महायुतीचे उमेदवार एकूण आहेत 9। महाविकास आघाडीच्या आमदारांचं संख्याबळ आहे 69 आणि त्यांचे उमेदवार आहेत 3। भाजपचे एकूण आमदार आहेत 103। 5 उमेदवारांसाठी आवश्यक मतं आहेत 115। 12 मतांसाठी मित्रपक्ष आणि इतरांची मदत घ्यावी लागेल। 5 अपक्ष आमदार आणि इतर 7 आमदार सध्या भाजपसोबत आहेत। भाजपचे 5ही उमेदवार जिंकण्याची शक्यता त्यामुळे वाढतीये जर काही दगाफटका झाला नाही। पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके हे सगळे भाजपचे उमेदवार आहेत। 5 उमेदवार दिलेले आहेत भाजपने। खरं तर पंकजा मुंडे शिंदे गटांना 9 मतांसाठी चांगलीच खटपट करावी लागणार आहे। 6 अपक्ष कडूंच्या 2 आमदार हे शिंदेंसोबत आहेत। बच्चू कडू यांनी देखील याबद्दल माहिती दिली। कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। शिंदे गटानं भावना गवळी यांना लोकसभेचं तिकीट दिलेलं नव्हतं, जर त्यांना ते दिलं असतं तर त्या पुन्हा खासदार झाल्या असत्या अशी चर्चा शिंदे गटात सुरू होती, त्यामुळे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आला। तेव्हा भावना गवळी लोकसभेत नाही तर किमान विधान परिषदेत आता असू शकतात। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकूण आमदार 40 आहेत। 2 उमेदवारांसाठी 46 मतं अजित पवारांना लागणार आहेत। गटाला 6 मतांची तजवीज अजित पवार गटाला करावी लागणार आहे। तेव्हा पहिल्या पसंतीची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता निकाल हाती येणार आहेत।